अशी लाजली नाही. लाजले म्हणजे माझी मला लाज वाटली. उगाच्या उगा अहंकार केला. जिकडे बघन तिकडे माझाच नवरा, आता यातला माझा कुठला? जिकडे बघन तिकडे कोण आहे? पांडुरंग आहे. आता नेमका यातला खरा देव कुठला? रुक्मिणी माताला जीव घाबरायला लागला. रुक्मिणी माता म्हणल्या, देवा एकदा सांगा खून करून तुम्ही कोण आहे? पुन्हा जिंदगीत म्हणणार नाही मी आहे म्हणून टिकले. देवांना बस बोलले, तुला कोण म्हणलं होतं अहंकार करायला? कारण देवा इतकं देखणं या जगात कुणी फार सुंदर आहे. देव शंकराचार्य वर्णन करतात. अधरम मधुरम वदनम मधुरम नीनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति अखिलम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. काय गोड आहे ना देव, कसाही सुंदर आहे. करारविंदे पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे पिबस्वामृतमृतदेव गोविन्द दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविन्द हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हे नाथ नारायण वासुदेव. तू कसाही चालता बोलता झोपलेला, तू कसाही गोडच देवा. तुझं इतकं सुंदर जगात काही नाही. तुझं रूप म्हणजे आवडे हे रूप गोजिरे पाहता लोचन सुखावले राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा. असं देवाकडे पाहिले गवळणीने आणि वर्णन नाही तिचं देवा. काली काली आले काली काली आले फंदे हमें जिंदा रहने दे मुरली वाली, हमें जिंदा रहने दे मुरली वाली, हमें जिंदा रहने दे मुरली वाली, हमें जिंदा रहने दे मुरली वाले. थोडं साधं मोकळा सगळ्यांना. गवळणीचं वर्णन आहे देवा. ते डोक्याचं मोरपीस, ते गुबरे गाल, ते सावळं स्वरूप, ते लाल ओठ, ते मोठं कपाळ, ते सणसणीत नाक, ते सणसणीत हानोवाटी. अरे परमात्मा, ते पिवळं पितांबर, ती वैजयंती माळ, तो तुळशी माळाची गळा. काय सामर्थ्य रे, जीव जाईल गेला माझा विठ्ठला. आप इस तरह से होश उड़ाया न कीजिए. यूं बन सवर के सामने आया कीजिए.
तेव्हा इतकं सुखच कशा त्या मीराबाईला माहित होतं देव माझा नाही, मला भेटणार नाही, तरी तिने साधना केली. प्रेम सुख आहे त्याच्यात. श्याम सावरे मेरे श्याम सावरे जाने कब होगा वो नजारा तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं कुछ मांगू नहीं दोबारा तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं कुछ मांगू नहीं दोबारा 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 नको तो वारा बस आनंद आहे ना त्याच्या नामचिंतनात, त्याच्या विरहातही प्रेम आहे. आणि प्रेमाला तर्क वितर्क नाही रे, शुद्ध भाव. काही तर्क वितर्क, काही लॉजिक वगैरे लावायचं नाही. 70-75 वर्षाच्या मैत्री दारात कृष्णाची रांगोळ काढत होती. प्रेमाची प्रचिती करायला उद्धवाला देवानं गोकुळात पाठवलं होतं. उद्धवाने पाहिलं काय घोड देव काढला. म्हातारीला विचारलं एवढा सुंदर देव तुला काढायला जमला कसा. म्हातारी म्हणली काय सांगू उद्धवा, डोळे झाकले हात फिरवला की देवच उमटतो. कसा उमटतो देव जाणे, पण देवच उमटतो. इतका जीव इतकं प्रेम म्हणे. मग देवाची रांगोळ चुकली की ग. म्हातारी म्हणली अरे नाही रे, अरे त्याला पाय नाही काढले तू. अरे उद्धवा त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेला. तिथे त्याचे पाय धरणं माझ्या हातात नव्हतं रे. रांगोळ मी काढली, यातला देव जर गेला तर कुणाकडे बघून जगू रे उद्धवा, म्हणून रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा. आता तुम्हीच सांगा विचार करून रांगोळीतला देव जाईल का. पण इथं लॉजिक नाही, ओनली मॅजिक चालतं रे. तर्क वितर्क नाही, शुद्ध भाव. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. आम्हाला माहित आहे देव राखतो आमचं. विश्वास, ट्रस्ट, आणि याच विश्वासावर अख्खा आयुष्य कायम आहे. मला माहित आहे मागे पुढे उभा आहे, आली आघात, फार काळजी करत नाही आम्ही, सामर्थ्य आहे आमच्यात. म्हणून विनंती आहे, फार काही नाही करता आलं तरी चालेल, येईल तैसा बोल राम कृष्ण. पण याच्यामुळे देव लांब जातो. तो कोण सासरा. रुक्मिणी माता म्हणल्या देव काही सापडे ना. तुम्ही जागेवर आले का. रुक्मिणी माता म्हणल्या देव काही सापडे ना. तिकून आले नामदेव राय म्हणले आई काळजी करू नका, कोपऱ्यातलं गबाळ आपले जावण वळा. रुक्मिणी माता म्हणल्या बायको असून नवरा कळला नाही, तुमच्यावर कसा विश्वास ठेवावा. हो दास आहे आम्ही त्याचे, कायम असतो सोबत. आणि सगळ्यात प्रथम दास आहे. वैजयंती माळकलासी विष्णुदास नामाया दावी लिखून, विष्णुदास नामाया दावी लिखून. विष्णुदास नामाये दाविनी पुना, विष्णुदास नामाये दाविनी पुना. ब्रह्म ऋषींनी मारली लात भगवंताच्या डाव्या हृदयावर. त्या चरण कमलामुळे देव ओळखू यावा. नवे नवे दास आहेत आम्ही त्याचे, समदृष्टी घेता समान. नजर सारखी असली की देव सापडतो, आम्हाला कसा सापडणार नाही. सामर्थ्यानं सांगितलं रखमाई मातेनं, खरंय तुमचं नामदेवा. अहंकारामुळे कदाचित देव मला घावला नाही, सापडला नाही, शोधावा लागला. म्हणून माझी विनंती आई, हा जो अहंकार मला तुझ्यापासून दूर करतो तो मला नको. 1400 वर्षाचं वय चांगदेव महाराजांचं. मुक्ताईच्या 5 वर्षाचे शिष्य झाले तेव्हा कळलं देवाच्या नामचिंतनाचा अधिकार काय. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत ज्या रामेश्वर शास्त्रीच्या तुकोबांच्या चरणावर मस्तक ठेवलं तेव्हा कळलं जगाच्या मालकाचं सामर्थ्य काय. हा अहंकार भल्या भल्यांना नडला, आमच्यासारख्याची काय कथा. म्हणून विनंती आई, सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला. खपवी तिकडेच खपवी तिकडेच खपवी आला, खपवी तिकडेच खपवी तिकडेच खपवी आला. सत्वर
सासू आहे जिनं सगळ्याची बदनामी केली ती माझी वासना. ही सासू लय जाच करती ग, तुम्ही समजू नका हिला थटथटा. भल्या भल्याशी लावलेला पटपटा, तुम्ही समजू नका हिला थटथटा. भल्या भल्याशी लावलेला पटपटा. ही जी बाई आहे ना, बाई महाग लागली ना लय बेकार आहे दादा. अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म, पण देवळात नाही हो. ह्याच बाईचा कारभार आहे हो. सगळ्यात देखना चंद्र आहे हो. 27 बायका त्याला, पण डाग आहे आता दिस नाही. ह्याच बाईचा कारभार आहे त्यो. काय सांगायचं, सगळ्या देवाचा राजा इंद्र हो, आळ्या पडल्या त्याला. ह्याच बाईचा कारभार आहे. आयुष्यभर भजन केलं नारदानं, एकदा ह्या बाईच्या नादी लागला. नारद की तो बही नारदी, धोत्रातलं गेलं आणि साडीत गुतलं. काय फजिती. अहो ज्या वनात निघालं तिथं कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा, 11 विकरा खांद्यापर्यंत केस, इथं पेटी बांधलेली दष्टपुष्ट. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले ते नारद. सूर्याची कवळी किरण पडलेली शांत पाण्यात त्यांना दिसलं मासुळीच्या मागं मासं लागल्यात. ह्यांच्या मनात ती बघून भलतीच इच्छा निर्माण झाली. नारद म्हणले एकटं जगण्यात माझ्या नाही बायको पाहिजे. चांगले नारायण नारायण करीत होते, उघबाईच्या नादी लागले दादा. देवाकडे गेले, देवाला म्हणले बायको द्या. देव म्हणला कर ना मग, तुम्ही द्या. देव म्हणला मी कुठून देऊ, 16,108 आहेत, 2-4 मला द्या. देव म्हणला जिथं मी नाही ती तुझी. सगळीकडे फिरले पण देव नाही अशी जागा नाही, कारण देव नाही अशी जागा नाही. सर्वा घटी राम बरला घनदाट. हो जे जे दिसे भूत ते मानीचे भगवंता भक्ती हो निश्चित जाणं माझा माऊलींचा वर्ण रे माझा देव कसा नाही हो. 16,107 वर जांबुवंतीचा अस्वलांची कन्या सगळ्यात देखणी योगेश्वर भगवंतीचा. नारदाची मनोमन इच्छाही भेटावी. देवती या संघ फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्ट्या राणीचं रुक्मिणी मात्याचं तुळशीला पाणी घालत होत्या. नारदांनी पाहिलं एकटीच दिसते. मनात इच्छा निर्माण झाली, आता कोण नाही म्हणजे ही आपली. हाक मारली रुक्मिणी. रुक्मिणी म्हणले रोज आई